मित्रांनो, कुठल्याही डॉक्टरच्या ओपीडीकडे जाताना काही गोष्टींची काळजी आपण नक्कीच घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्या डॉक्टरकडनं आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा डॉक्टर विचारतो, की मागची ट्रीटमेंट चालू असलेली चिठ्ठी कुठे? तर ती आपली रेडी पाहिजे. तर तिथंच ती बॅग अशी सापडणं चालू होऊन जातं, की वर-खाली, वर-खाली त्याच्यात जगातले सगळे डॉक्युमेंट सापडतात, पण नेमकी जी पाहिजे ती चिठ्ठी काय सापडत नाही. आणि मग बायको नवऱ्याला लगेच म्हणते, "तुम्हाला सांगितलं होतं ना हो, चिठ्ठी टाकायला?" हे काम नीट करत नाही. आणि असं म्हणून चिडचिड चालू होऊन बीपी वाढायला चालू होऊन जातं. पण ती चिठ्ठी काय सापडत नाही. मग त्या बॅगेतनं काढला जातो एक डब्बा. त्या डब्यामध्ये असे कट केलेले 2-4 पाकिटं असतात आणि त्याच्यात नेमकी एखाद दुसरी गोळी मिसिंग असते. मग सांगितलं जातं ती हिरवी गोळी, पिवळी गोळी, छोटी गोळी, मोठी गोळी आणि ह्याच्यावरच रणकंदन चालू होतं. तो त्रास राहिला बाजूला आणि गोळी शोधण्यामध्येच अर्धा वेळ जातो. बाहेर गर्दी इतकी असते. हाच माणूस बाहेर भांडून आलेला असतो, की आत एवढा वेळ का लागतोय? आम्हाला लवकर का सोडत नाही? आणि आत आल्यानंतर गोळ्या सापडण्यामध्ये हा टाईमपास केला जातो. तर मला असं वाटतंय, की सगळ्यांच्या रागाचं कारण आपला अव्यवस्थितपणा असेल, तर तो अव्यवस्थितपणा सुधारणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला योग्य वेळेत योग्य ती ट्रीटमेंट शांत मानसिकतेने मिळू शकते. त्यामुळे रिपोर्ट दाखवताना, जुन्या गोळ्या दाखवताना किंवा जुनी काही माहिती सांगताना आपली फाईल डॉक्टरच्या केबिनमध्ये जाण्याच्या आत रेडी पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपल्याला काय त्रास आहे. तो त्रास कशा शब्दात मांडला पाहिजे, की तो डॉक्टरला लवकर कळेल आणि त्याच्यातनं आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल. ही सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला फाईल लावत बसायला लागतं, की हे खालचा पेपर, हा वरचा पेपर 2020 चे डॉक्युमेंट वर लावलेले आहेत, 2024 चे खाली लावलेले आहेत आणि नेमकं जे पाहिजे 2025 चं ते फाईलला लावलेलं नाहीये. सो हे प्लीज टाळा. आणि अ, आधीच भारतामध्ये सगळे चांगले डॉक्टर ओव्हरबर्डन आहेत. बाहेर गर्दी खूप असते. वेळ वाचवणं थोडंसं गरजेचं आहे. बाहेरून आलेले पेशंट असतात, त्यांच्यासाठी थोडीशी आपल्याला मदत करणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त थोडा व्यवस्थितपणा आपल्या आयुष्यात आणा. याच्याने जीवन सुखकर होईल. तुमचं पण आणि आमचं पण. थँक यू.